आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला. एकटी पडली. माझ्या वाटेला जायचं नाही, माझा इगो उचायचं नाही. आणि जर तू तसं केलंस तर तुला मोठं गाठून जायची. कारण आता समृद्धी बंगला जोड म्हणजे माय हाऊस माय हाऊस. उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप आभार. अरुंधतीबद्दल मला बोलायचं आहे, पण ते इतकं बोलायचं आहे की मी काही विसरेल अशी मला भीती वाटते, म्हणून मी सगळे लिहून आणले. आता ते मी वाचून दाखवते. समृद्धी. नावाप्रमाणे समृद्धीने दिले वास्तू. नावाप्रमाणे समृद्धी या वास्तूने देशमुखांना खूप काही दिले. आजवरची अनेक स्थित्यंतर, अनेक चढ उतार या वास्तूने आमच्या सोबत एकत्र पाहिले. सुखात सोबत केली तर दुःखाच्या वादळात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले. म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्धी बंगल्यासाठी समृद्ध जागा दुसरी कुठं असू शकत नाही. बरं, आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण, त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते. आईचं घर, घरातली आई. कसंही म्हटलं ना तरी वस्तू, कसंही म्हटलं तरी वस्तू तथास्तूच म्हणत असते. आता बघा ना, आई बाबांचे संस्कार सगळे ठेस लागल्यावर सुद्धा आई असं कळवलं. असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई पहिली लागते. मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय हलत नाही. आमच्या त्या समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच आहे. मुळात समृद्धी या आधी फक्त दगडविटांची एक वास्तू होती, पण त्याला घर म्हणून घरपण दिलं ते आमच्या अरुंधतीने. ती लक्ष्मीच्या पाहुण्याने या घरात आली आणि घरात भरभराट झाली. घराचं गोकुळ केलं त्यांनी. अशी ही आमची अरुंधती. तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आई. माझी आई सुद्धा अगदी अशीच. तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला, अवघ्या महाराष्ट्राला सांभाळून घेतलं. आणि म्हणूनच आई कुठे काय करतेचा आणि तिचा प्रवास आज इथपर्यंत होऊ शकतो. पण प्रवास म्हटलं की चढ उतार येणारच, अपघात होणारच. काही घात अचानक आपल्या पदरात पडतात, म्हणूनच त्यांना अपघात म्हणतात. देवाच्या देवालाही अचानक आलेली संकट कधी चुकलेली नाही. आपण तर माणसंच होतो. आईच्या बाबतीतही असंच काहीच झालं. अचानक आलेलं आभाळ एवढं संकट. सून म्हणून या घरात आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंच नाही. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते माझ्या सासूबाईंना. सासूबाईंना नव्हे, माझ्या आईलाच. मला आठवत आहेत माझे सुरुवातीचे दिवस. लहान होते वयाने, चुकत होते, अडखळत होते, धडपडत होते. पण ह्या माझ्या आईनी मला खूप काही शिकवलं. कधी रागावली सुद्धा, ओरडली सुद्धा, पण सांभाळून घेतली. हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हालाही कळलं नाही. मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला, एक योग्य माणूस आला, तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून मी माझं कन्यादान केलं. इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आई. आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला. एकटी पडली. ज्याच्यावरती प्रेम केलं, ज्याचं प्रेम मला लाभलं तोच काय आयुष्यात नाही. आई एकटी पडली तरी तिच्या पाठीशी एक आई उभी आहे. माझ्या या आईने मला पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलंय आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी आहे. एक आईच दुसऱ्या आईसाठी हे करू शकते. काय म्हणालीस तू? सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली. सासू नाही तर आई. सो हे लक्षात ठेवायचं. आता तू या घरची सून नाहीयेस हे मी वारंवार सांगून झालेलं आहे तुला. आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. या घरची सून आता मी आहे. सो हे तूही लक्षात ठेव. आईने जे काही डिसिजन घेतलं, आईने तुला इथे आणलं, कौतुक आहे मला. क्या बात आहे, कमाल आई, वा वा. पण
मान खाली घालून या घरात राहायचं, माझ्या वाटेला जायचं नाही, माझा इगो डिवचायचा नाही. आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी. कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना, म्हणजे माय हाऊस माय रूल्स. आणि मी सांगून झालेलं आहे तुला, आता तुला सांगणार नाही, आता माय ॲक्शन्स विल स्पीक लाउडर. सो हे लक्षात ठेव. आई सून नाही. हा, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. हा डिसिजन आईने घेतलेला आहे. आईसमोर मी काहीच बोलू शकत नाही. पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटतं अरुंधतीने अति शहाणपणा करून नाकावर ठिचून काही डिसिजन्स घेतले, निघून गेली. परत मग आश्रितासारखी परत ही तिची सवय. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे, पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात बघाच. भांड्याला भांडं लागलं की खटके उडणारच. हेच मी सांगत आलो, अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलो. आता पुढे तुमच्या लक्षात येईलच आता अनिरुद्धचे काय हाल होतात आणि बघाच. असं म्हणतात की माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते. माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार करा. तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही, आवडणार नाही, पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असतं. आयुष्यामध्ये 2+2 म्हणजे 4 होत नसतात, कधी ते 5 असतात, कधी 3 असतात. माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला, त्याच्याशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागेल. आणि मग कदाचित पूर्वीची सुलेखा परत येईल, मला माहित नाही. सगळ्या या कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास आणि महाराष्ट्राची लाडकी आई हिचा प्रवास, म्हणजे खूप जणांचं स्वागत करायचं, पण आता सुरुवात करतो. ज्यांच्या लेखणीतून घडला त्या आमच्या लेखिका नमिता वर्तक. यानंतर अगदी पहिल्या एपिसोड पासून, पहिल्या दिवसापासून, मॉक शूट पासून जे आमच्या बरोबर सुरुवातीपासून होते, जे आज अजूनही आपल्याबरोबर उभे आहेत, आमची डिरेक्शन टीम, आमचे डिरेक्टर रवींद्र करमरकर सर, सुबोध बारे आणि तुषार विचारे. आणि महाराष्ट्राच्या या नंबर 1 वाहिनीचा प्रवासाचा उत्तरोत्तर बहरतोय एक व्यक्ती ज्यांच्या सर्जनशील विचारातून हा बहरतोय, असे म्हणजे या चॅनलचे व्यवसाय प्रमुख, बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सर. नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आज इथे आलात, खरंच मनापासून आभार. पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास संपूर्ण जात नाही किंवा सुरूही होत नाही. त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळं श्रेय मी माझ्या टीमला देतो. आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवाह आणि डिरेक्टर्स कट प्रोडक्शन ही टीम मिळून आहे. राजन साई सर, नमिता, रवी सर आणि आई कुठे काय करते, ही अख्खी टीम. आय रिपीट, एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही. एक अख्खी टीम असते त्याच्या मागे, एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं. आणि आज ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली. आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम ह्या आधी या मालिकेला मिळालेलं आहे तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल. कारण पुन्हा एकदा एक खूप सर्जनशील गोष्ट, एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट, एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला पाहायला, बघायला आवडेल, चर्चा करायला आवडेल, असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतोय. हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा फार वेगळा प्रवास होता. जसं मगाशी सगळ्यांनी म्हटलंय,
आई खरोखर आपली हिरो असते, पण ती आपण कधी सेलिब्रेट करतो. 99% आईला आपण गृहीत धरतो. कारण का ती आपली असते, ती कधी सेपरेटच नसते, आपल्या सोबत सातत्याने असते. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच, आई असतेच हे फार गृहीत धरतो आपण. आईला सुद्धा माझ्यासाठी कुणीतरी आहे ही भावना व्यक्त करणं किंवा ह्याची जाणीव करून घेणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाची जबाबदारी. आणि माझ्या मते या वेगळ्या पर्वातून, नवीन पर्वातून आम्ही हेच पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. आईशिवाय पान हलत नाही, पण आईला सुद्धा कधी ना कधीतरी ज्या कुटुंबासाठी ती झटते तिची साथ सोबतही लागतेच. नमस्कार. मला वाटतं गेली 3.5-4 वर्ष सलग आई कुठे, 4.25 वर्ष टू बी प्रिसाइज, 4.25 वर्ष हा आई कुठेचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करतोय. आत्तापर्यंत अरुंधतीला आई, मुलगी, बायको, प्रेयसी या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही बघितलं. एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती. आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खरी गरज आहे त्यावेळेला तिचं हे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील. ह्या खडतर प्रवासात ती कशा पद्धतीने ह्या सगळ्यातनं तो प्रवास पूर्ण करेल, तिला कोणाकोणाची साथ लागेल, हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या अरुंधतीच्या प्रवासातनं तुम्हाला दाखवणार आहोत. आणि जसं प्रेम तुम्ही 4.5 वर्ष या अरुंधतीवर आणि या आईकुठेच्या सगळ्या कुटुंबावर करत राहिला, तसंच ह्या पुढे सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल. चुकलं तर कान धरा, चुकलं तर ओरडा, पण असंच प्रेम सातत्याने करत राहा. सतीश, स्टार प्रवाह, अंकिता, थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही. आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या सगळे इथे राहता त्याबद्दल थँक्यू. मला वाटतं सगळेजण जे बोलायचे ते बोललेले आहेत. लेखिकेने जे लिहिलंय ते एक्झिक्यूट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते मी करत आले, माझी टीम करत आली. माझ्याबरोबर प्रोडक्शनची टीम रोहित आहे, तुषार, सुबोध, कॅमेरामन, आमचे एडिटर, या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आतापर्यंत काम केलंय. तसंच आम्ही पुढेही करत राहू. तेवढंच प्रेम आमच्यावर ठेवा. जसं नमिता म्हणाली तसं कधी कान पकडायला तयार आहोत आम्ही. आमचं कान द्यायला तयार आहोत. तुम्ही आमचं कान पकडू शकता, पण प्रेम तेवढंच ठेवा आणि आम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करू असंच मी नेहमी म्हणतो. थँक्यू. हो, आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला पुन्हा एकदा एक दर्जेदार मालिका देऊ. कारण का क्रिएटिव्ह जॉब आहे, प्रयत्न हा सातत्याने चालू राहतो. थोडंसं चुकेल पण ताबडतोब ते रिपेअर करून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एक सुपरहिट मालिका सादर करू याची खात्री आहे मला. त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार 2:30 वाजता आई कुठे काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.